नमस्कार, माऊलीस किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज पाहणार आहोत कांदा भजी। यासाठी मी 4 मोठे कांदे अशा प्रकारे लांबा लांबा कापून घेतलेला आहे। हे 4 कांदे आहेत। त्याचबरोबर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन, मिरची, कोथिंबीर, इथे धने कुटून असं बारीक करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर ओवा, इथे मी धना पावडरची पण थोडीशी पावडर घेतलेली आहे। 1 चमचा धना, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ आता आपण ॲड करणार आहोत। याचबरोबर बाउलमध्ये मी कांदा घेत आहे। चवीनुसार मीठ, अशा प्रकारे मीठ लावून ते 10 मिनटं आपण अशा प्रकारे मीठ लावून ठेवणार आहोत। कांद्याला पाणी सुटलं की मग आपण याच्यात सगळं साहित्य आपण ॲड करणार आहोत। कांदा तोपर्यंत असा आपण मोकळा करून घेणार आहोत। अशा प्रकारे कांदा आपला मोकळा झालेला आहे आणि छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे। अशा प्रकारे आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, धनेपूड, ओवा, अख्खे धने, हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला। इथे मी आता तांदळाचं पीठसुद्धा घेत आहे। तांदळाच्या पिठाने थोडंसं कुरकुरीतपणा येतो। त्याचबरोबर इथे मी आता बेसन ॲड करते। जेवढं लागेल तेवढं बेसन आपण इथे ॲड करणार आहोत। अशा प्रकारे थोडासा खायचा सोडा पण याच्यात टाकून घेऊया। खायचा सोडा, त्याचबरोबर आपण सगळं इथे मिक्स करून घेणार आहोत। आपलं भजीचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण ह्या भज्या काढून घेणार आहोत। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण हे तेलात तळून घेणार आहोत। आता आपण भजी सोडत आहोत अशा प्रकारे। घेणार आहोत। छानपैकी गोल्डन कलर आलेला आहे। अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत। आता आपण कांदा भाजी आपली तयार झालेली आहे। कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा। कंजूसी करू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय बाय।